तर अंगुत्तर निकायामध्ये अ, अंगुत्तर निकायामध्ये म्हणजे द बुक ऑफ फाईव्ह, दिस टर्म इज कम धम्मविहारी. धम्मविहारी नावाची ही जी अ, हा जो शब्द आहे, हा अंगुत्तर निकायामधून आलेला आहे. तर धम्मविहारी म्हणजेच की कोण आहे जो धर्माप्रमाणे वागत आहे, म्हणजे भगवान बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागत आहे. तर भगवान बुद्धांनी यामध्ये अं, पाच प्रकारचे लोक सांगितले, की पाच प्रकारचे लोक आपल्या प्रॅक्टिस मध्ये सापडतात. तर हे पाच कोण आहेत? तर आपल्या मोस्टली इथंच नाही, भारतातच नाही, पूर्ण जगामध्ये हे पाच टाईप दिसतात. तर हे माझे ओन रिफ्लेक्शन्स पण आहे आणि रिफ्लेक्शन्स भगवान बुद्धांची टीचिंगचे पण आहेत. ठीक आहे. तर यामध्ये प्रथम येतो की जो फक्त वाचन करतो, स्टडी, म्हणजे जो फक्त धम्माची स्टडी करतो. तर या कॅटेगरीमध्ये खूप लोक येतात. ओके, की सुत्त वाचत राहतील, अ, त्याच्यानंतर शिलाचं वाचन करत राहतील, त्यानंतर मेम शील सुत्त, त्यानंतर अजून अ, अभिधम्म, त्याच्यानंतर प्रवचन जे ध्यानावरचे आहेत, त्याच्यानंतर प्रज्ञेचं वाचन करत असते. तर याला जर आपण डिस्क्रिप्टिव्ह घेतलं, तर याच्यामध्ये जर अजून व्यवस्थित बघितलं, तर सुत्तामध्ये काय वाचतील जास्तीत जास्त? मध्यम निकाय, अंगुत्तर निकाय, दिग्ग निकाय. तर हे जे वाचन करणारे आहेत, तर हे जास्तीत जास्त म्हणजे म्हणजे वाचन तर करतात, परंतु प्रॅक्टिस करतात. वाचन खूप करतात, परंतु प्रॅक्टिस करत नाहीत. तर यामध्ये खूप आहेत. आपल्या देशामध्ये नाही तर बाहेरच्या देशात, श्रीलंका, थायलंड मध्ये पण खूप आहेत, जे जास्तीत जास्त सुत्त पठणालाच जास्त महत्व देत राहतात. कितीतरी सुत्त पठण करून टाकतात. ओके, खूप, म्हणजे मध्यम निकामाले काय ते 134, 136 सुत्त आहेत. असे कितीतरी लोक आहे की तीन चार चार वेळेस ते सुत्ताचं पठण करतात आणि म्हणजे पूर्ण मेमराईज करून घेतात, पूर्ण आठवणीत राहण्यासाठी ठेवतात. आणि कोणीही त्यांच्याशी जर बोललं तर डायरेक्टली त्या सुत्ताला प्रोटेक्शन म्हणून वापरतात. ओके, तर या टाईपच्या पण असतात. आणि भगवान बुद्धांची जी शिकवण आहे ती पठन करून टाकतात बिलकुल. ओके. आणि ज्यावेळेस प्रॅक्टिसचा वेळ येतो, म्हणजे प्रॅक्टिस काय की सुत्त म्हणजे भगवान बुद्धांची शिकवण आहे. एकूण 84,000 सुत्त आहेत. त्यापैकी 80,000 हे अं, लिखित आहेत आणि 4,000 मौखिक आहेत. हे तर हे पठन 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 पठन, परंतु प्रॅक्टिस मध्ये आणत नाही. ओके, कोणतीही सुत्त घ्या, महामंगल सुत्त घ्या किंवा ब्रह्मजल सुत्त घ्या, कोणतीही सुत्त घ्या तुम्ही, प्रत्येक सुत्तामध्ये टीचिंग आहे जी प्रॅक्टिस मध्ये येणार आहे. जी सुत्त तर ही थेअरी झाली फक्त, परंतु त्याला प्रॅक्टिस मध्ये आणणंच मेन इंटेन्शन आहे टीचिंगचं. ओके, तुम्ही सायन्सला जाता, सायन्सच्या सायन्स स्ट्रीमला जातो आपण, तर सायन्समध्ये ओनली थेअरी नाही आहे. ओके, सायन्स मध्ये प्रॅक्टिस पण आहे, प्रॅक्टिकल पण आहे. तर हे हे नाही करत. ओके, ओनली स्टडी, नॉट प्रॅक्टिस. ओके, यामुळं काय होतं की त्यांना कन्सिट येते. कन्सिट म्हणजे गर्विष्ठपणा निर्माण होऊन जातो त्यांच्यामध्ये. ओके, असे खूप आहेत, गिनती नाही, खूप आहेत. ओके. तर जसं की प्रथित समुत्पादाबद्दलच ऐकत राहतील किंवा वाचत राहतील. प्रथित समुत्पाद पाठ करून घेतील, नंतर पश्चात संकार, संकार पश्चात. ओके, हे पूर्ण अप अँड डाऊन, 12 डाऊन 12 अप, हे पूर्णचे पूर्ण ते पाठ करतील. त्यांचा अर्थही त्यांना माहित राहील, परंतु त्याला प्रॅक्टिस मध्ये नाही उतरू शकणार. इम्पॉसिबल आहे, कारण की जोपर्यंत
समता थ्रू म्हणजे काम माइंडच काम नाही केलेलं आहे. म्हणजे मन आहे तेच शांत नाही झालेलं आहे, तर कुठून धम्म दिसणार आहे? इम्पॉसिबल आहे. ओके. इंटलेक्च्युअलाइज करणं इझी आहे. म्हणजे तुम्हाला ओके, शील म्हणजे हे, शील म्हणजे ते, आणि ओके, बोलणं खूप सोपं आहे, परंतु तुला प्रॅक्टिस मध्ये आणणं सगळ्यात महत्वाचं आहे. तर अ, अभिधम्माचा अभ्यास करत राहतील, की अभिधम्मामध्ये माइंड अँड मॅटर आहे मनामध्ये. मन म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ कॉन्शियसनेस अँड मेंटल फॅक्टर्स. एवढे एवढे कॉन्शियसनेस आहे, हे आहे, ते हे सगळं पाठ करत राहतील. मॅटर म्हणजे फोर एलिमेंट्स आहे, त्याची डिराईव्ह मॅटरलिटी आहे. हे सगळं पठण करून घेतील. ओके, परंतु प्रॅक्टिस मध्ये येऊ शकतात. बरेच जण असतात. ओके. कधी कधी म्हणजे स्वतः स्वतः सांगण्याचा प्रयत्न करतात. ओके. जसं की न विचारता सांगण्याचा प्रयत्न करतात. सो इट्स इट्स बॅड हॅबिट. तर इथं एक एक स्टोरी होती. पूर्ण तो मला आठवत नाही. पोतीला पुत्त. ओके, पोतीला पुत्त. तर पोतीला जे होते, तर भगवान बुद्धांच्या काळामध्ये सिनियर मंक होते, खूप फेमस होते. त्यांना पूर्णच्या पूर्ण भगवान बुद्धाचे जे सुत्त होते ते पाठ होते. की पूर्ण त्रिपिटक यांना पाठ होतं. त्रिपिटक नाही म्हणू शकणार मी, कारण की तो पण ते फॉर्म नव्हतं झालं. परंतु भगवान बुद्धांचं जे काही आहे सुत्त, विनय, अभिधम्म, हे पूर्ण यांना पाठ होतं. कारण की अभिधम्म जे होतं नंतर सारिपुत्तांनी ते सांगितलं होतं, म्हणजे रिकन्स्ट्रक्ट करून दिलं होतं संघासाठी. कारण की सारिपुत्तालाच अभिधम्माचा म्हणजे काय म्हणतात त्याला, कन्स्ट्रक्टर म्हणू आपण, की अभिधम्म पुन्हा त्यांनी रिकन्स्ट्रक्ट करून दिला. ओके. तर हे हे ते पूर्ण यांना पाठ होता, आणि हे शिकवायचे मग खूप फेमस होते. परंतु प्रॅक्टिस मध्ये नव्हतं काही. ओके. होतील. पण मग ते एकदा काय करतात, ते विचार करा की भगवान बुद्धांना आपण अं, एकदा जाऊन वंदन करून येऊया. तर ते जातात, आणि मग भगवान बुद्धाजवळ गेल्यानंतर ते म्हणतात की सॉरी, वंदन करतात. मग भगवान बुद्ध, भिक्खू, हे बघा, तुच्छ बोधीला आले. भिक्खू, हे बघा, तुच्छ बोधीला वंदन करताय. भिक्खू, हे बघा, तुच्छ बोधीला बसलेत. भिक्खू, हे बघा, तुच्छ बोधीला निघून जात आहे. तर असं ते भगवान बुद्ध, तुच्छ, तुच्छ म्हणजे काय, की एम्प्टी, एम्प्टीनेस, म्हणजे खाली रिकाम. पोतीला म्हणजे बुक. पोतीला अर्थ होतो की बुक, जस्ट मॅन्युअल्स. पोतीला म्हणजे, तर एम्प्टी पोतीला. तुच्छ पोतीला मीन्स एम्प्टी, एम्प्टी हेडेड पोतीला. एम्प्टी हेडेड पोतीला भगवान बुद्ध इंटेन्शनली करतात ते. त्यांना ऑलरेडी माहिती असतं की यांच्या पारमिता परिपूर्ण झालेले, आणि यांना कोणती टीचिंग दिल्या गेली पाहिजे. ओके. तर त्यांना तिथं खूप ऍक्च्युली कन्सिट आहे ना. कन्सिट, कन्सिट मध्ये काय होतं की जो इगो असतो, सॉरी, कन्सिट म्हणजेच इगो वर येऊन जातो त्यांचा खूप. ओके. तर तिथून निघून जातात. ते निघून जातात तिथून तुच्छ पोतीला. आणि मग विचार करतात की भगवान बुद्धांनी असं का म्हटलंय, काय कारण आहे. तर विशेष म्हणजे तुच्छ पोतीला जे होते, त्यांची जी पास्ट पास्ट पारामी होती, ती ते सात, मागचे जेवढे सात बुद्ध होऊन गेले, साती बुद्धांच्या काळामध्ये त्यांना पूर्णच्या पूर्ण धम्म पाठ, म्हणजे पूर्णच्या पूर्ण धम्म हा पाठ होता. येते का लक्षामध्ये? त्यांना पूर्ण धम्म सखोल पाठ होता. तर हे जे पोतील होते, तर हे खूप त्यांना मग राग येऊन जातो, आणि ते मग तिथून निघतात. तर तिथूनच एक जवळ
एक विहार असतं जिथं 30 अरहंत राहत असतात एकूण. ओके. तर हे 30 अरहंत जे आहेत, अं, अं, बुद्धांच्या टीचिंग नुसारच ते, सॉरी, धम्माच्या प्रॅक्टिस नुसारच ते फॉरवर्डेड असतात. तर जे पोतीला असतात ते सिनियर भिक्खू करत राहतात. आणि मग ते म्हणतात की मला शिकवा तुम्ही. मग ते म्हणतात की नाही. ते विचार करतात की मी तर सगळ्यात ॲटमोस्ट म्हणजे अबॉट आहे विहाराचं मेन आहे. जर मी यांना शिकवलं तर यांना पुन्हा यांची जी कन्सीट आहे ते वर येईल. मग ते लोअर भिक्खूवर पडतात. सेम ते पण काय करतात, लोअर 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 लोअर, आणि सगळ्यात शेवटी जे छोटे अरहंत आहेत तिथपर्यंत पडतात. म्हणजे सगळ्यात छोटे अरहंत म्हणजे 7 वर्षाचे श्रामणेर, यांचं वय 7 आहे. आणि परंतु अरहंत आहे तिथं पाठवून द्या. आणि मग ते म्हणतात की मला शिकवा. तर ते म्हणतात की ठीक आहे, मी तुम्हाला शिकवतो, परंतु तुम्हाला माझ्या म्हणण्यानुसार सगळं करावं लागेल. मी जे म्हणेन ते तुम्हाला करावं लागेल. ओके. तर ते म्हणतात ठीक आहे, मी तुम्ही जे म्हणसाल ते करसाल. आणि 7 वर्षाचे अनंत म्हणजे त्यांची काही शिकवण जी आहे ती मॅच्युअर माणसासारखी नसते. एकदम म्हणजे मोठे जे असतात भिक्खू त्यांच्यासारखी नसते. ओके. यंग एज जे आहे म्हणजे जे 7 इयर्सचं जे मेंटॅलिटी आहे, ज्या कंडिशन्स आहे, त्या कंडिशन नुसारच ते शिकवण्याचा प्रयत्न करतात. तर अ, ते म्हणतात की मग हे पोतीला विचार करतात, हे तर मला या हे जे समोरचं जे डबकं आहे तिथं जाऊन पाण्यामध्ये जायला तर नाही लागेल, परंतु जे अनंत असतात छोटे श्रावणे 7 वर्षाचे, ते त्यांना त्याच्यातच जायला लावतात. ते म्हणतात पोतीला तुम्ही तुमचं जे चिवर आहे ते घ्या आणि त्या पाण्यामधून फिरून या. असं तिथं म्हणजे उड्या मारा, फिरून या. ते 2दा 3दा करायला लावतात. मग भिक्खूचं जे चिवर आहे ते वेट नाही व्हायला पाहिजे. म्हणजे ते ओलं नाही व्हायला पाहिजे, तर ते ओलं होऊन जातं. तर यांची कन्सिट असतेच ऑलरेडी, जो घमंड येतो असतोच. तर मग थोड्या वेळानंतर, प्लीज डोंट लिव्ह हा. ऍक्च्युली तुम्ही लिव्ह करताय कारण की मला वाटतं की बऱ्याच जणांना वाटतंय की पोतीलाची स्टोरी सांगतायत. नाही, पोतिलीचं फक्त एक्झाम्पल आहे. ओके. सो कीप ऑन ट्रॅक. तर पोतीला नंतर मग म्हणतात की ओके, मी जे म्हटलं तुम्ही केलं. सो थोडस जे त्यांचं जे कन्सिट असतं, जो घमंड आहे तो कमी झालेला असतो. ओके. तर ते म्हणतात की आता तुम्ही मला प्लीज शिकवा. मग जे अरहंत असतात ते म्हणतात तुम्हाला ते टर्माइट टर्माइट टर्माइटचं हे असतं बघा. तुम्हाला मी याच्यावर दाखवतो. टर्माइटचं माउंट असतं बघा. टर्माइट माउंट म्हणतात त्याला. दाखवते मी तुम्हाला स्क्रीनवर आणून देतो. येस, मुंग्यांचं वारूळ म्हणतो ना आपण. Yes. ओके. तर ते अनंत म्हणतात एक टर्माइटचं माउंट आहे म्हणे हे हे जे वारूळ आहे, आणि याला फक्त 6 होल्स आहेत. ओके, इथं खूप आहे, पण ते म्हणतात की त्याला 6 होल्स आहेत. ठीक आहे. तर जर तुम्हाला त्या मुंग्यांना बाहेर आणायचं आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल? तर ते म्हणतात की मला जे 5 जे जे छिद्र आहेत, जे 5 होल्स आहेत, ते बंद करावं लागतील. आणि जे 6वं होल आहे त्याच्यामधून मला काही ना काही क्रिया करावं लागेल. जसं गरम पाणी म्हणा किंवा काही म्हणा, ते मला बाहेर काढण्यासाठी करावं लागेल. तर ते जे अनंत असतात ते म्हणतात की सेम पोतीला तुमचे जे 6 इंद्रिय आहेत, तर ते 6 इंद्रियापैकी 5 इंद्रियाला तुम्हाला माइंडफुलनेस थ्रू क्लोज करावं लागेल. क्लोज करावं लागेल म्हणजेच तुम्हाला जागरूक व्हावं लागेल त्याच्यावर. जे काही तुम्ही आपण डोळे, कान, नाक, जीभ, टच, म्हणजे टचिंग सेन्सेस, टचिंग सेन्स, टचिंग, टेस्टिंग.
smelling, hearing, seeing, and cognizing. ओके, 6 सेन्सेस. वी वर्क थ्रू 6 सेन्सेस. तर 6 इंद्रियाद्वारे जे आपण काम करत आहे, तर हे 6 इंद्रियाचं जे वर्क आहे, तर याच्यापैकी 5 इंद्रियाला तुम्हाला बंद म्हणजे याच्यावर माइंडफुलनेस ठेवायची, समोर. तर 6वं इंद्रिय जे आहे मन, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली त्याच्यावर लक्ष देता येईल आणि मनाच्या ज्या क्रिया आहेत त्याच्यामधून जे दुर्गुण उत्पन्न होत आहेत, दुर्गुण जे दिसत आहेत ते तुम्हाला डायरेक्ट दिसायला लागतील. तर मग पोथीला जे आहे ते या पद्धतीनं ध्यान करायला लागतं. ओके. आणि लवकरच ते आरंभ होऊन जातं. व्हेरी ट्रिमेंडस. तर इथं बघा तुम्ही की जे नुसतं प्रॅक्टिस म्हणजे मेमराईज करतायत, पुस्तकं वाचतायत फक्त. पुस्तक वाचल्यानं कधीही कधीही मग फलापर्यंत नाही जाऊ शकत. ओके, पुस्तक वाचणं महत्वाचं आहे. मी हे नाही म्हणत की धम्म वाचणं महत्वाचं नाही. व्हेरी गुड. खूप चांगलं आहे. परंतु त्यानं फरक काही पडणार नाही जास्त. जसं एम्प्टी हेडेड होऊन जाऊ, त्यानं काही जास्त फरक पडणार नाही. म्हणजे हे झालं फर्स्ट टाइप ऑफ पर्सन. द सेकंड टाइप ऑफ पर्सन, चॅन्टिंग ओनली. नो मेडिटेशन, नो प्रॅक्टिस. ओके. बरेच जण महामंगल सुक्त, करनियमित्त सुक्त, त्याच्यानंतर बरीच लिस्ट आहे. लिस्ट खूप आहे, खूप मोठी लिस्ट आहे. ओके. तर काय करतात नुसतं चॅन्टिंग. तर चॅन्टिंग 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 चॅन्टिंगच करतात राहतात. असे असे श्रीलंकेमध्ये खूप आहे ना. थायलंडमध्ये तर आहेतच, पण तो श्रीलंकेमध्ये खूप आहेत. नियमित सुत्त, महामंगल सुत्त, ब्रह्मयल सुत्त, महिल सुत्त, रतन सुत्त. ओके. चैतीय पूजा, गंध पूजा, लॉंग लॉंग लॉंग. दिस चॅन्टिंग ओके. पण काय करतं की त्यांचं ते रिच्युअल होऊन जातं. रिच्युअल म्हणजे एक प्रकारचं परंपरा. ओके, परंपरा होऊन जाते की ओके, नमो तस्स भगवतो अरहतो ब्रह्मा संबुद्धस्स. चॅन्टिंग महत्वाचीच आहे, हे नाही म्हणत की महत्वाची नाही. परंतु जे काही आपण चॅन्ट करत आहे, जे काही आपण म्हणत आहे, तर ते प्रॅक्टिस, सगळी प्रॅक्टिस आहे. ओके. जसं की आपण दरवेळेस एक उदाहरण आहे. रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर आपण फक्त मेन्यू कार्डच बोलत बसतो का कधी? ओके. एकदा आपण मेन्यू कार्ड बघतो, वाचतो, त्यानंतर ऑर्डर देतो आणि तो खातो. सेम. सेम तसंच आहे. धम्म हा एक मेन्यू कार्ड आहे. तो आपल्याला फक्त वाचन करायचा, पठण करायचं आहे, का चॅन्टच करत राहायचा, का त्याला ऑर्डर करायचं, म्हणजे ऑर्डर शरीराला आणि मनाला द्यायचा आणि प्रॅक्टिस करायचं. ओके. तर भगवान बुद्ध काय म्हणतात की जे असे करतात, नोचे धम्म विहरी. पहिल्या याची येते नोचे धम्म विहरी. दिस इज नॉट हू लिव्ह विथ द धम्म. नोचे धम्म विहरी म्हणजे या पद्धतीनं धम्मामध्ये विहार नाही केला जात. ओके. आणि थर्ड टाइप जो आहे, ओके, स्टडिंग अँड ओनली टीचिंग अँड प्रॅक्टिस लिटिल. हे काय करतात की पूर्णच्या पूर्ण धम्म पाठ करून घेतात. ओके. प्रवचन ऐकणं, सुत्त पठण करणं, चॅन्टिंग करणं, थोडीशी प्रॅक्टिस करणं आणि डायरेक्ट शिकवायला लागणं. ओके. नो रिअलायझेशन, म्हणजे काही असं हायर प्रॅक्टिस पर्यंत नाही गेलेले. मेनी मेनी महाराष्ट्रामध्ये खूप आहे. ओके. पंचशील, अष्टशील पाठ करतात आणि त्याच्यावरच आयुष्यभर प्रवचन देत बसतात. ओके. इट्स व्हेरी बॅड. नो चिदंबविहरी, हे पण नो चिदंबविहरी, नो रिअलायझेशन. हे असे खूप आहेत. हं. बऱ्याच वेळेस मी श्रीलंकेत गेलेलो, म्हणजे इन मेनी टाइम, नाव येण्यामध्ये मेनी टाइम. तर मी हेही म्हणू शकतो की नावयाना जे आहे ते आमच्यासाठी सेकंड घर आहे, दुसरं घर. की तर तिथं काय करतात, इव्हन पण ते आर्य धम्म
जे सिनियर मोस्ट भिक्खू आहेत त्यांना जाऊन शिकवण्याचा प्रयत्न करतात. ओके. जस्ट 2-3 कॅम्प केलेले असतात, 2-3 प्रवचन सुद्धा ऐकलेले असतात आणि मे बी दोन एखादा निकाय वाचलेलं असतं आणि जाऊन डायरेक्टली शिकवण्याचा प्रयत्न. ओके. असे खूप आहे. ह्याच्यातही एक स्टोरी मी तुम्हाला सांगतो भगवान बुद्धाच्याच काळामधली. तर एक भिक्खू म्हणजे एक ले पर्सन होते, ले पर्सन. ओके. ले पर्सन. तर सो व्हेरी पॉवरफुल. म्हणजे त्यांची प्रॅक्टिस पण होती आणि त्यांचं पठण पण होतं. ते त्यांनी वाचन खूप केलेलं होतं. स्टडी खूप केलेली होती. पण प्रॅक्टिस थोडीशी होती. तर परंतु हे जेव्हा शिकवायचे ना, तर यांचे जे शिष्य होते ते अराहंत, सॉरी नॉट अराहंत, अराहंत नाही झाले. पण तो स्वतः पण सकदागामी, अनागामी पर्यंत पोहोचायचे. ओके. तर मग काय होतं की व्हेरी फेमस, व्हेरी पॉप्युलर होऊन जातात सगळीकडे. यांचे जे स्टुडंट आहेत हे एवढ्या एवढ्या लेवलला चालले, तर मग हे किती लेवलला असतील या पद्धतीचं काही वेगळ्या वेगळ्याकडं बोलल्या जात आहे. तर मग काय होतं की एक दिवस यांचा जो एक स्टुडंट आहे तो अनागामी असतो. ते अनागामी म्हणजे अनंताच्या आधी स्टेप. इथं काय होतं की अनागामीला अं, इदी प्राप्त होतात, हायर स्टेजेस. ओके. तर ते जातात आणि त्यांच्या समोर बसतात आणि बसल्यानंतर डोळे बंद करतात आणि लगेच विचार करतात की ज्या व्यक्तीनं आम्हाला इतकं शिकवलेलं आहे, इथपर्यंत आणलेलं आहे, तर आज मी बघतो की ते कुठपर्यंत आहे. ओके. तर ते बघतात की कुठपर्यंत आहे. तर त्यांना समजतं की हे फक्त शिकवत आहे. ओके. यांना अजून रिअलायझेशन काहीच नाही झालेलं. रिअलायझेशन म्हणजे बोध. त्याला आपण बोध बोध म्हणतो. त्यांना बोध काहीच झालेला नाही. तर ते म्हणतात की पण ते प्लीज तुमच्या तुम्ही प्रॅक्टिस केव्हा करता? तुम्ही प्रॅक्टिस करता की नाही? नाही, नाही, नाही म्हणे मला वेळ नाहीये. म्हणून प्रॅक्टिस करायला वेळ नाहीये. मला माझ्या मागे खूप काम आहे. मग ते म्हणतात की मग ते काय करतात? स्वतःच्या इद्दीचा वापर करून लेव्हिटेट करतात सुद्धा. म्हणजे जमिनीपासून वर येतात. वर आल्यानंतर स्वतःची पॉवर ते त्यांना पण जे समोरचे जे म्हणतात त्यांना. मग ते म्हणतात की तुम्हाला जर स्वतःसाठीच वेळ नाही, स्वतःच्या ध्यानासाठीच वेळ नाही, तर तुम्ही दुसऱ्याच्या ध्यानाला वेळच देऊ शकणार नाही. व्हेरी पॉवरफुल कोट आहे. तर स्वतःच्या ध्यानालाच वेळ नाहीये, तर दुसऱ्याच्या ध्यानाला काय वेळ देणार? ही सरळ आहे. जर स्वतः रिअलायझेशनच नाहीये, स्वतः जवळ काहीच नाहीये, तर दुसऱ्याला काय देणार? ओके. थोडंसं ट्रिकी बोलतात, बट व्हेरी व्हेरी नाईस. स्वतःच्या ध्यानाला वेळ आहे, तर दुसऱ्याच्या ध्यानाला काय वेळ देणार? इम्पॉसिबल आहे ना, कारण की स्वतःलाच माहित नाही काही, स्वतःलाच रिअलाइज नाही. पुस्तक, मेन्यू कार्ड आणि रिअल फूड याच्यामध्ये खूप फरक आहे. फ्रूट फ्रूट म्हणून म्हणजे जे फळ आहे, फळाबद्दल नाव ऐकणं आणि फळाला खाणं याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. त्याच्यामध्ये एक्सपिरियन्सचा डिफरन्स येतो. ओके. तर एक्सपिरियन्स असणं हे खूप महत्वाचं आहे टीचिंग. विदाउट एक्सपिरियन्स टीचिंग इज लाईक एम्प्टी हेडेड. तू तुच्छ तुच्छ पोहोचेल लाईक दॅट. इथं पण तेच आहे, नोच दम भी आहे. या प्रकारचे व्यक्ती ही धर्मानुसार वागत नाही. फोर्थ टाईप जे आहे, चौथा प्रकार जो आहे, ओनली इंटेलेक्च्युअलायझिंग द धम्म. बुद्धिमत्तेनुसार ते फक्त विज्युलाइज आणि अनालाइज करत राहतात. बौद्धिक पातळीवरचे लोक असतात हे टाईप, त्या टाईप. ओके. वाचन करतील आणि फक्त अनालिसिस करतील त्याच्यात. हो, हे असं असू शकतं, तसं असू शकतं. ग्रुप बनवतात आणि मग त्याच्यावर चर्चा करत बसतात. चर्चा
ठीक आहे, कन्व्हर्सेशन ठीक आहे, बट विदाउट प्रॅक्टिस कन्व्हर्सेशन युजलेस. ओके, सो इट इज ऑल्सो दिस इज ऑल्सो, म्हणजे हे जे आहे हे पण नोची धम्मविहार, नोची धम्मविहार हे पण त्याच पद्धतीचे. आणि फिफ्थ टाईपचं आहे जो पाचवा प्रकार आहे, दिस इज द मेन. ओके, हे सगळ्यात महत्वाचे. हा जो पाचवा व्यक्ती आहे हाच खरा धम्मविहारी आहे. ओके, आय एम सॉरी, बऱ्याच जणांना राग आला असेल मे बी, बट हे ट्रूथ आहे. आणि याच्यासाठी मी तुम्हाला भगवान बुद्धांचे आणि बऱ्याच प्रवचनाचे संदर्भही देऊ शकतो. मी माझ्याच यांना बोलून दिलं, अंगुत्तर निघामधली भगवान बुद्धांची शिकवण आहे. तर राग जर येत असेल तर हा तुमचा इगो आहे. दॅट्स नॉट माय फॉल्ट. कारण की मे बी कुठं ना कुठं हर्ट होतं. मागच्या प्रवचनामध्येही मी याच पद्धतीने सांगितलं, तर मे बी कोणाला हर्ट झालं असेल. बट ट्रूथ मुळे जर हर्ट होत असेल तर हा ट्रूथचा फॉल्ट नाही, हा इगोचा फॉल्ट असतो. आपलं जे कन्सिट असतं बघा, टीचिंग 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 टीचिंग, लिसनिंग लिसनिंग, नॉट लिसनिंग, आय एम सॉरी, टीचिंग अँड रीडिंग, हे दोन फॅक्टरचे आहे ते इगो कन्सिडर करत असतात. ओके, मला म्हणते जय सरांनी खूप चांगलं टीच टीच केलं. एकदा एकदा त्यांनी फिरत असताना सांगितलं की डोंट डोंट पुट युअर सेल्फ टू मच इन टीचिंग अँड डोंट बी अ टीचर. ओके, त्यांनी मला सांगितलं होतं. त्यांचे जेवढे छोटेसे टीचिंग्स दिलेले आहेत त्यांनी, मला जास्त नाही दिलं, परंतु त्यांच्या त्या 2 ते 3 लाईनवरच मी माझं जे सर्व जे हे आहे टीचिंग अँड ट्रेनिंग हे स्वतःसाठी ठेवलेले. त्यांनी हे म्हटलं होतं की फक्त टीचर बनून नाही राहायचं, ऑलवेज बी स्टुडंट. प्रत्येक वेळेस शिष्य बनून राहायचं, डोंट बी टीचर. ओके, म्हटलं कधीही धम्माचा शिक्षक नाही बनायचं, ऑलवेज बी स्टुडंट. म्हणून आजही मी प्रत्येक क्षणामध्ये शिकत आहे, प्रत्येक घटनेपासून शिकत आहे. त्यांनी म्हटलं होतं की ट्राय टू लर्न फ्रॉम एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्टीपासून शिकायचा प्रयत्न कर. ओके, डोंट ट्राय टू बी अ टीचर, आणि कधीही शिक्षक बनण्याचा प्रयत्न करू. ओके, तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, छोट्या छोट्या शिकवणी पण तो खूप इम्पॉर्टंट. तर फोर्थ टाईप जो आहे, तर हा फोर्थ टाईप जो आहे हा प्रॅक्टिसही करतो आणि रीडही करतो. ओके, आणि चॅन्टिंगही करतो. परंतु हा जो फिफ्थ टाईप आहे, जो खरा धम्मविहारी आहे, हे जे पाचवा प्रकार आहे, हा पाचवा प्रकारामध्ये 4 क्वालिटी असतात, 4 गोष्टी हे करतात. यांना ओळखण्यासाठी खूप महत्वाचं आहे. आता तुम्ही स्वतःला अॅनलाइज करू शकता, स्वतःला तुम्ही बघू शकता की कसं याच्यामध्ये. तर यांची पहिली क्वालिटी जी आहे, न देव संगती नाम येते. न देव संगती, दे डोंट वेस्ट टाइम. तर हे कधीही वेळ गमवत नाही. खूप महत्वाचं, वेळ गमवत नाही. ऑलवेज डुईंग धम्म प्रॅक्टिस, ऑलवेज पुट अवर सेल्फ इन प्रॅक्टिस. ओके, की 8 लोक धम्म आहे, 8 लोक धम्मामध्ये गुंतणार नाहीत कधीच. सुख दुःख, प्रशंसा आणि आरोप, असे 8 लोक यामध्ये गुंतणार नाहीत. आणि वेळ गमावणार नाही. न गणको, भगवान बुद्ध म्हणतात की ज्याला खरं मग्ग फलापर्यंत जायचं तो एक क्षण सुद्धा गमवत नाही. तर हे महत्वाचं आहे की, नाहीतर बरेच जण काय करतात की जसं की नाही नाही मला विहाराचं काम करायचं आहे, विहाराला साफ करायचं आहे, भगवंताच्या मूर्त्या साफ करायच्या आहे. ओके, दिस इज ड्युटी, इट्स व्हेरी गुड, बट स्वतःला त्याच्यामध्ये झोकून देणं हे प्रॅक्टिसच्या विरुद्ध आहे. तर ते वेळ नाही गमवत. म्हणून कधीही जसं की गप्पा मारत बसणं, देन स्वतःला एंगेज करणं, मूवी, सॉन्ग, ओके, गेम याच्यामध्ये. त्याच्यानंतर
गॉसिपिंग करणं, त्याच्यानंतर मेनी मेनी थिंग्स. ओके, इवन आर्य अष्टांगिक मार्गाच्या व्यतिरिक्त जर आपण काहीही करत असू तर ते दत्तो धम्म नाहीये, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, आर्य अष्टांगिक मार्गाच्या व्यतिरिक्त जे काही आपण करत आहे तो धम्म नाहीये, ते वेगळंच काही. ते हे नाही म्हणत की ते अधर्म आहे, परंतु ते नॅचरली ती प्रॅक्टिस नाही जी आपल्याला शांततेपर्यंत घेऊन. दुसरी क्वालिटी जी आहे, न रिच्यती पती सालाना, न रिच्यती पती सालाना, म्हणजे ते डोंट गिव्ह अप. ते प्रॅक्टिस गिव्ह अप नाही करत. त्याच्यामध्ये खूप गुणधर्म आहेत. न रिच्यती पती सालाना, ते प्रॅक्टिसला गिव्ह अप नाही करत. ओके, थोड्या दिवस लोक प्रॅक्टिस करतात, देन गिव्ह अप करून टाकतात. Okay. जो ज्याला ओरिजिनल सक्सेस पाहिजे ना, ते गिव्ह अप नाही करत, ते डोंट फेड अप. गिव्ह अप म्हणजे सोडून नाही देत ते कधीच. त्याच्यानंतर ते कधीच सेक्लुडेड प्लेसेस डिस्कार्ड नाही. सगळ्यात महत्वाचं आहे धम्मामध्ये, ज्यांना खरंच मेंटली खूप पॉवरफुल व्हायचं आहे, ज्यांना खरंच शांततेपर्यंत जायचं आहे, ज्यांना खऱ्या सुखाचा अनुभूती घ्यायची, ते कधी सेक्लुडेड प्लेसेसला लिव्ह नाही. ओके, जसं तुम्ही घरामध्ये प्रॅक्टिस करत आहात आणि एकांत, प्रॅक्टिससाठी एकांतवास खूप महत्वाचा आहे. जो दुर्गुणी व्यक्ती असतो त्याला एकांतवास कधीही चांगला वाटत नाही, कारण की त्याचं मन दरवेळेस डिस्टर्ब असतं आणि स्वतःला तो एंगेज करायचा प्रयत्न करत असतो. ओके, हे खूप महत्वाचं आहे. तर ते कधीही असे जे प्लेसेस आहेत ते लिव्ह नाही करत लोक. आणि ते कधीही असे प्लेसेस शोधतात की जिथं लोक नसतील. एकांतवास कधीही लक्षात ठेवायचं की स्वतःला शारीरिकरित्या लोकांपासून दूर ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की त्याच वेळेस आपण स्वतःच्या शरीर आणि मनासोबत जोडू शकतो. नाहीतर नुसतं लोकांमध्ये जाणं आणि लोकांच्या सोबत राहणं युजलेस नॉर्मल थिंग आहे. ओके, सामान्य जीवन जगणाऱ्या लोकांसाठी खूप महत्वाचं आहे. परंतु ज्यांना खरंच प्रॅक्टिस मध्ये समोर जायचंय, शेवटपर्यंत जायचंय, अनंत मंग आणि फळापर्यंत जायचंय. ओके, नॉर्मल आहे. जाऊ द्या अनंत आणि फल मंग, ठीक आहे, खूप हायर होऊन जातात. परंतु साधारण जीवन ले पर्सन जगताना स्वतःला एकांतवास देणं खूप महत्वाचं. स्वतःला लोकांपासून दूर ठेवणं खूप महत्वाचं. लोकांपासून, संवादापासून, भाषणांपासून, शब्दांपासून, लोकांच्या आवाजापासून, लोकांच्या संभाषणापासून दूर ठेवणं खूप महत्वाचं आहे. त्याच वेळेस जे आहे, या शारीरिक एकांतवासापासून मनाचा एकांतवास आणि मनाच्या एकांतवासापासून दुर्गुणांचा एकांतवास निर्माण होऊन जाईल. सारिपुत्तांचं वाक्य आहे की चित्त विवेका. चित्त विवेका म्हणजे काय? की मनाचा एकांतवास. ऑटोमॅटिकली मनाच्या एकांतवासापासूनच दुर्गुणांचा एकांतवास निर्माण होईल. दुर्गुणांचा एकांतवास निर्माण झाला की ऑटोमॅटिकली मग आणि फल निर्माण होते. हे झालं दुसरं. नारीचती प्रतिसाद अनुयच्चन्ति अज्जतं जे समतं. हे खूप महत्वाचं आहे. तिसरं क्वालिटी, तिसरी गोष्ट हे करतात की अनुयच्चन्ति अज्जतं ते जे समतं. समता, हे समता म्हणजेच मेडिटेशन. समता भावना जी तुम्ही करताय आता सगळे, ते म्हणजे पहिले स्वतःच्या मनाला शांत करून काम करणं. समता काय करते? कंपोस्ट करते मनाला. कंपोस्ट म्हणजे एकाग्रतेकडे घेऊन जाते. मनाला शांत करण्याची प्रक्रिया असते समता भावना. जे लोक समता करतात, काम करतात, ओके, स्वतःच्या मनाला कंपोज करण्यासाठी. इवन तुम्ही इवन तुम्ही जर इतक्यात हेही करू शकले तर भगवान बुद्ध म्हणतात की हा व्यक्ती धम्मविहारी आहे. हा व्यक्ती प्रज्ञा विकसित करण्याचा प्रयत्न करत. इव्हन तुम्ही पंचशिलेही पालन केले ते सुद्धा इनफ आहे. परंतु तो इन्फिरियर धम्म आहे. इन्फिरियर म्हणजे लोअर आहे, इतकं हायर नाही. ओके, शील पालन करणं ठीक आहे, परंतु
शील पाळल्यानंतर ध्यान करून स्वतःला शांत करणं आणि स्वतःला प्रज्ञेपर्यंत घेऊन जाणं, ती बेस्ट क्वालिटी, धम्मामधली बेस्ट क्वालिटी. तर अनुचिती अजतंग समता म्हणजे स्वतःला समत भावनामध्ये, म्हणजे स्वतःच्या मनाला शांत करण्याचा प्रयत्न करतात हे लोक. हे तिसरी क्वालिटी. चौथी क्वालिटी हे की उत्तरिच्चस्य पन्नाय अत्थं भजानाति. उत्तरिच्चस्य, उत्तरिच्चस्य म्हणजे हायर मिनिंग. उत्तरिच्चस्य पन्नाय अत्थं भजानाति, हायर मिनिंग ऑफ विजडम ऑफ धम्म. ओके, इथं रियल प्रॅक्टिशनर असतो हा. दिस इज द हायर प्रॅक्टिशनर. के लाईट येणं, ज्ञान प्राप्त करणं, इट्स ओके, इट्स व्हेरी गुड. बट ते प्राप्त झाल्यानंतर प्रज्ञा कशी डेव्हलप करावी, चिंतनमय म्हणजे चिंतनमय प्रज्ञा, ध्यानामधून भावनायुक्त प्रज्ञा कशी डेव्हलप करावी, कसं रिफ्लेक्ट करावं, हे खूप महत्वाचं असतं. तर हा व्यक्ती जो असतो, हा व्यक्ती प्रत्येक घटनेला अनित्य दुःख अनंत म्हणून बघण्याची याच्यामध्ये क्षमता असते. याचा स्वतःचा धम्म असतो. हा जेव्हा रिफ्लेक्ट करतो, हा व्यक्ती जेव्हा रिफ्लेक्ट करतो, म्हणजे हा व्यक्ती जेव्हा सांगतो काही धम्म, तर भगवान बुद्धाच्या शिकवणीच्या व्यतिरिक्तही स्वतःचा धम्म त्याच्याजवळ असतो, स्वतःचे रिफ्लेक्शन असतात. का? कारण की असा व्यक्ती अं, साधारण म्हणजे जसं पाणी पडत आहे, तर त्याच्यामधूनही धम्म उत्पन्न करण्याची याच्यामध्ये क्षमता असते. असा धम्म जो भगवान बुद्धांच्या मुखातूनही आलेला नाही, ओन विस्डम, ओके, स्वतःची प्रज्ञा त्याची असते. तर हा जो असतो, हा सगळ्यात महत्वाचा आहे. ओके, इथं हे चार ज्याच्यामध्ये असतील, तो आहे खरा धम्मविहारी. ही इज द पर्सन हू प्रॅक्टिसिंग धम्म, हू इज द राईट पर्सन, म्हणजे जो खरा खरा व्यक्ती आहे धम्मावर. ओके, तर याच्यावरून तुम्ही समजून घ्या की चौथा जो पर्सन आहे तो डायरेक्टली प्रत्येक समुत्पाद पाहते. डायरेक्टली तो सुट्टाचं मिनिंग त्याच्या हार्टमध्ये डायरेक्टली अराईज होते. तर असे व्यक्ती ज्यावेळेस तुम्हाला भेटतात, ते ते आपले पुण्य असतं. व्हेरी हाय काइंड ऑफ पुण्य. हे तुम्ही अशा व्यक्तींना डायरेक्टली भेटलेले प्रत्येक वेळेस जे प्रवचन होत आहेत, ते सगळेचे सगळे याच कॅटेगरी मधले. फोर्थ पर्सन, फिफ्थ फिफ्थ कॅटेगरी. ओके, सो आय एम सॉरी, जास्त वेळ घेतला मी. तर इथंच मी प्रवचन संपवते. धम्मविहारी हे 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 प्रवचन ऐकण्यासाठी नाही, प्लीज एवढं अंडरस्टँड ठेवा की या प्रवचनामधून तुम्ही समजून घ्यायचंय की तुम्हाला जर खूपच जॉब, म्हणजे तुमचे जे जॉब आहे, काम आहे, याच्यामधून मिळत नाही, तरीही तुम्ही थोडा थोडा तरी प्रयत्न करायचा. बघा, हा जो धम्ममंगलम ग्रुप आहे ना, यामध्ये खूप लोक जुने जुळलेले होते, परंतु गिवअप खूप लवकर केलं त्यांनी. गिवअप म्हणजे काय? सोडून खूप लवकर. इव्हन आजही आहेत तसे, असं नाही की माझ्या ग्रुप मधले, आजही बाहेरचे खूप आहेत की गिवअप करून देतात, प्रॅक्टिस कंटिन्यू नाही ठेवू शकत. ओके, सो इम्पॉर्टंट आहे की आपण गिवअप नाही करायचं आहे. आपण प्रॅक्टिस मधल्या धम्मामधल्या जेवढ्या टर्म्स आहेत त्या एव्हरीडे प्रॅक्टिस करायच्या. सो मी एंड करत आहे प्रवचन.